हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पाठीमागे बघा पसारा किती आहे. तर आज मी ना क्लिअर करणारे, हॉल क्लिअर करणारे, पूर्ण क्लिअर. आणि हॉल करते, नंतर बेडरूम करते, मग तुमच्यावर स्टेप बाय स्टेप शेअर करते की मी पहिले हॉल करून घेते. कारण की अजून निमा पसारा भरपूर लावायचे, काय गोंधळल्यासारखं होतं आहे. तुम्हाला सांगितलं ना, पसारा भरपूर असलं की गोंधळल्यासारखं होतं आहे. अजून मला किचनचं उरकायचं आहे आणि बेडरूमचं थोडंसं झालं आहे, थोडं बाकी आहे. तर मी पहिले हॉल करून घेते, मग नंतर मग बेडरूम घेते, मग लास्टला किचन. किचन कसं म्हणजे का छोटे मोठे वस्तू आहेत, परत गोंधळल्यासारखं, म्हणून लास्टला मी किचन घेते. आणि आता सध्या मी हॉल दाखवते. तर चला आता लावूया आपण कामाला. तर इथं बघा पाठीमागे हे सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे. सकाळी उठल्यानंतर हे सगळं हातरून टाकायचं, कारण की मला बेडवर बेडशीट टाकायचे आणि ते वरती कपडे बघा फिटिंग करून ठेवलेत, आणि ते पण व्यवस्थित घडी मारून ठेवायचे. हे सगळं उरकायचे. आणि त्याच्यानंतर हा कोपरा, मग हे टी व्ही आणि हा पसारा बघा कसा आहे. हे सगळं मला व्यवस्थित उरकायचे. तर सगळ्यात पहिले बेड आवरते, मग बाकीचं आवरते. चला, की मला माफ करा की व्हिडिओ आता हल्ली अंतर हा 2 महिने आहेत ना, कंटिन्यू यायला लागलं नाही. माझे शॉर्ट व्हिडिओ येतात पण लॉंग व्हिडिओ येत नाही का, कारण की असं गोंधळल्यासारखं होते. तर मी सामान टाकले आणि पुण्याला गेली तरी पण मी स्टँड नव्हतं गेलेलं. तर मी बाहेर फिरायला गेलं, त्याचाच व्हिडिओ बनवला. त्याच्यानंतर तिथून आली, हे पसाराच बघून मला असं डोकं असं भनभनायला लागलेलं की काय करून काय, कुठून सुरुवात करून काय कळतच नव्हतं. तर जसं डोकं सुटेल तसं मी करत होती. तर त्याच्यासाठी येत नाही. तर एकदा माझा हा हॉल म्हणजे घरातला व्यवस्थित सामान लावून झालं की मग कंटिन्यू न चुकता रोज व्हिडिओ येत जाईल. जेवढं शक्य होईल तेवढं मी व्हिडिओ करेल आणि रोज न चुकता शॉर्ट व्हिडिओ बनवत जाईल, सॉरी लॉंग व्हिडिओ बनवत जाईल. एकदा माझं व्यवस्थित म्हणजे सगळं सामान व्यवस्थित सेट झालं ना की न चुकता रोज व्हिडिओ येत जाईल. तर बाहेरचे तर येणारच, म्हणजे फिरायला वगैरे गेलं तर घरातले पण येणार. तर मग कंटिन्यू करते. तर तुम्हाला माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर तुम्हाला माझं नवीन घर कसं वाटलं मला ते पण नक्की कमेंट करा. आणि बेड आवरायला घेते, ह्याच्यावरचं पसार आहे ना तो सगळं काढून घेते. हे बघा, तर कार्तिक काय दिवसभर ड्रॉइंग करत असतं, ते त्याला सांगायला लागली हे ड्रॉइंगचं वगैरे पुस्तक आहे तिथं ठेव. त्याच्यानंतर घर सगळं स्वच्छ झाल्यानंतर मला पसारा नको, त्याला तेच सांगत होते. आणि इथं बघा मी गादीवरचं सगळं काढून घेतलं आणि गादी बाजूला घेतलं. आणि हे बेड आहे ना, तर त्याच्या आतलं मी तुम्हाला कसं नीटनेटकं त्याच्या अगोदर आली ना करून घेतलं. हे बघा कसं व्यवस्थित केलं, कारण की मग नंतर गडबड होते. अर्धा निम्म सामान आहे ना व्यवस्थित लावून व्यवस्थित टापटीप मध्ये. आणि हा बोर्ड आहे ना, पहिलं काय काम नाही त्याच्यासाठी ठेवलं, हे फ्यूज बोर्ड 2 भेटलेत आम्हाला म्हणून ते ठेवले. कसं वाटतंय नंतर कधी उपयोगी पडलं ना तर मग काढायला. आणि हे कसं दिसतंय का आतमध्ये बेडच्या आत, आणि असं वरती उचलायचं असतं म्हणून रेग्युलरचं ना हातरून आहे ना मी बाहेर ठेवते. आणि इथं बघा मी हे सगळं पुसून घेते. आठवड्यातून एकदा तर मला असं काढून पूर्ण असं पुसावं लागतं, असं माझं डेलीचं आहे. आता मी हे बेड सरकवायला लागले तर कार्तिकचं मध्ये बघा तो लय असं मस्ती करतोय. तर मग आता त्याचे दिवस आहे मस्ती करायचं म्हणून मी काय त्याला जास्त काय बोलत नाही, वरडत नाही, मारत. हां, चुकलं तर मारते मस्ती करताना, कारण की त्याचा आता वेळ आहे. त्याला मी आता वरडली केलं तर तो मस्ती करणार नाही, शांत बसणार. मग आता नाही करणार तर कधी करणार, त्याच्यासाठी मी त्या काय नाही. फक्त एवढंच की हां, जास्त आगाऊपणा केला तर मग मी वरडते, नाहीतर मग शक्यतो नाही वरड त्याला. तर बेड पूर्ण सरकून घेतलं, सगळं पुसून घेतलं. हा असं सगळं दर आठवड्यातून एकदा मला करावं लागतं, शनिवारी नाहीतर रविवारी. म्हणजे एक दिवस ठरलेला आहे, तर मेन म्हणजे मी शनिवारची साफसफाई जास्त करते. अमावस्येची एवढी शक्य करते पण मी एवढं जास्त करत नाही, मग पण शनिवारची तर करते. आणि शनिवारची साफसफाई केलेली चांगली असतात म्हणून मी शनिवारचंच करते. मग अमावस्याला मग वेळ नाही भेटत, देवपूजामध्ये वेळ जातो माझा. हळदीचं लेपन, दरवाजा वगैरे ह्याच्यातच माझा वेळ जातो. शक्यतो एवढं भेटत नाही. हां, पटकन कुठे जाळी वगैरे दिसली की मग मी पुसायला करते. आणि मी जाळी लागूनच देत नाही, कारण की मी कसं करते माहिती का, तर त्या घरात असताना पण बोलले, आता नवीन घरात आली पण म्हणते की मी कशी करते की मी आठवड्यातून एकदा आहे ना नजर मारते सगळीकडे. हॉल बेडरूम किचनमध्ये सगळी भिंतीच्या कोणाकोणाला नजर मारते आठवड्यातून एकदा.
रोज नाही मारत, कधी नाही, आठवड्यातून एकदा म्हणजे एकदाच मारते. तर मला धूळ दिसली, आता समजा आधीमध्ये मी बघितलं आणि मला धूळ दिसली जाळी वगैरे, तर मी आठवड्यातून एकदाच काढते. तर म्हणून माझी जास्त जाळी पकडत नाही. तुम्ही पण तसंच करा. काय करायचं, रोज नाही करायचं, महिन्यातून नाही करायचं, आठवड्यातून एकदा एक ठरवायचा दिवस. आठवड्यातून एकदा आपण आंघोळ वगैरे फ्रेश करून झालं की निवांत असं बसतो ना, असं तर काहीतरी काम करत असताना तर मग काय करायचं, चाय वगैरे पिऊन झालं की तर आपण कामाला लागतो ना, म्हणजे भांडी कपडे लादी करायच्या अगोदर आहे ना, काय करायचं, आठवड्यातून एकदाच ठरवायचं, शनिवारी, रविवारी, सोमवारी. आणि रविवार शक्यतो रविवारी पोरांना शाळेची सुट्टी असते, म्हणून रविवारीच वेळ भेटतो आपल्याला. तर मग तसंच करायचं, रविवारचं एकदा आजचं सगळीकडे नजर टाकायची, त्याच्यानंतर मग साफसफाई करायचं. मी तसं करते म्हणून तुम्हाला सांगितलं. रविवारी वेळ नाही भेटत, कारण की मला रविवारी का वेळ नाही भेटत, कार्तिकचे शाळेचे कपडे, पीटीचा ड्रेस, कार्तिकचं खाणं पिणं असतंय, त्याच्यात थोडं मस्ती, कारण की वेळ नाही भेटत त्याला पण मध्ये वेळ देण्यासाठी. मग म्हणून मी त्याला रविवारचा थोडं वेळ देते, त्याच्यावर मस्ती वगैरे करते मग त्याच्यासाठी. आणि आम्ही दोघं असलं तर खूप मस्ती करतो, आणि त्याला जास्त मस्ती केलं तर जास्तच मस्ती होतं, त्याच्यासाठी मी कमी त्याच्यावर मस्ती करते. तर असं खिडकी चांगली स्वच्छ असं पुसून घेतली, त्याच्यानंतर घड्याळ पुसलं, आणि राधाकृष्णाचं फ्रेम आहे ते पण पुसून घेतलं, आणि बेड सगळं पुसलं आणि सरकवलं. त्याच्यानंतर बघा माझे आणि कार्तिकचे पप्पाचे आणि कार्तिकचं, आमचं तिघांचा एक फोटो आणि कार्तिकचा एक फोटो आहे ना, तर असं भिंतीला लावून ठेवलं आहे. तर त्याला फ्रेम नाही बनवलं, तर एक 4 साईजचं ना पेपर भेटतो ना, त्याच्यात आत टाकून आहे ना डबल चिकटपट्टी लावून चिपकवलं आहे मी. प्रत्येक तिकडे पण तसं चिपकवलं आणि इथं पण असं चिपकवते, तर ते बरं पडतं, निघत नाही, काय नाही, व्यवस्थित राहते. तिथं वर्षभर निघालं नाही, आपण जोपर्यंत काढत नाही ना तोपर्यंत निघत नाही. तर व्यवस्थित थोडंसं वरतून हात मारायचा आणि मग चिपकते बरोबर. आणि ते वरतं चिपकून झालं, त्याच्यानंतर चांगलं झाडून घेतलं आणि बेडशीट टाकले. हे बघा, बेडशीट टाकल्यानंतर त्याच्यावर आता कवर टाकून घेते उशीचे, हे सगळं उशीचे कवर टाकून घेते हे. त्याच्यानंतर मग बाकीचं काम करते, तुम्हाला दाखवते मी काय करते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि मी फ्रेम वगैरे लावलेलं ते कसं वाटतं ते पण सांगा. पहिला बेड आहे ना लाकडी होता, स्लायडिंगचा खालचा होता, त्याच्या हातरून वगैरे ठेवायचा, तो तुटला. मग आम्ही हा विचार केला, तर लाकडी परत घेतला आणि परत तुटला, तर म्हणून आम्ही लोखंडी बेड घेतला. लोखंडी बेड घेतलं तर मला कसं भेटलं, ते वरचं उचलायचं भेटलं ना, तुम्ही बघितलं ना आता. त्याच्यासाठी मग एका कोपऱ्याला मी हातरून ठेवते. आणि इथं बघा तो कोपरा आहे ना व्यवस्थित झाडू मारून घेतला आणि पुसून घेते. हे बघा, आणि आता हातरून सगळं ठेवते. आणि आता गरमीचे दिवस आहे म्हटलं तर चटई मी हातरत नाही, आता चटई खालीच हातरते. हे बघा, आणि हे थंडी बायचान्स मला नाही लागत, मला अजिबात लागत नाही, मला गरमी सहन होत नाही. म्हणून फक्त ते कार्तिकच्या पप्पासाठीच मी ठेवले वरती. तर कार्तिक नाही तर कार्तिकच्या पप्पासाठी घेतात, ते एवढं वाकं ठेवलं आहे. बाकीचे खाली हातराला 2 वाकळ आणि उषा एवढं ठेवलं आहे, आणि बाकी सगळं आत ठेवलं आहे मी. आणि आता ते कोपरा झाला, आता मी टी व्ही वगैरे स्वच्छ पुसून घेते आणि हे सगळं व्यवस्थित ठेवून घेते. हे बघा, धूळ बसली किती, बघितलं, थोडं दिवस लक्ष नाही दिलं की असं होते. तर त्याच्यासाठी आपला काय दिवसभर कामात असतो, कोण कामाला जाते, कोण काय करते, कोण काय करते, तर मग वेळ भेटत नाही. तर आठवड्यातून एकदा दिवस काढायचा आपल्या, आणि आपल्या स्वतःसाठी पण रोज दिवसमधला तर 2 तास नाही तर 1 तास आपल्या स्वतःसाठी तर काढावंच लागते. मला तरी पण वेळ नाही भेटत, काढावं म्हटले तरी वेळ नाही भेटत. तर असो, तर इथं सगळं व्यवस्थित ठेवलं आहे. आणि त्याच्यात ना प्लॅस्टिकचे फ्लावर आणून ठेवायचे, ते आता कधी दिवस भेटतं काय माहिती, म्हणून तो तसंच ठेवला आहे. तर हे सगळं आहेत ना व्यवस्थित पुसून वगैरे सगळं ठेवून घेते. आणि पूर्ण हॉल क्लिअर झालं ना की तुम्हाला मी माझा हॉल दाखवते शेवटला. तर हे सगळं व्यवस्थित पुसते बरं का. हे पुसून झालं ना, खालीच ना टेबल आहे, ते टेबल पण स्वच्छ पुसून घेते. हे बघा, धूळ आहे ना, बघितलं ना, व्यवस्थित धूळ काढून घेते. त्याच्यानंतर परत छान स्वच्छ पाण्याने पुसून घेते अजून एकदा. हे पहिले धूळ काढून घेते, कधी पण पहिले धूळ काढून घ्यायची मग पुसायचं. डायरेक्ट पुसलं ना की मग ती सगळीकडे धूळ लागते, पांढरं शेपट होते. म्हणून मी काय करते, थोडंसं धूळ काढून घेते, मग नंतर पुसते. खाली जाळी वगैरे लागले. हा मेन दरवाजा, कार्तिक बघा काय करतो बाहेर, तो वाकून बघायला लागले. आणि हा दरवाजा, त्याच्यानंतर वरती 0 बल्ब आहे. इथं स्वामींचं किचनचं लावलं आहे, चाव्या वगैरे आठवायला, टाय वगैरे त्याचं. आणि तर कपाट दिसते ना, ते बेडरूम आहे, ते तुम्हाला नंतर दाखवते. त्याच्यानंतर हे बटन आहेत,
तर त्याच्यानंतर बरोबर दरवाजाच्या बाजूला टी व्ही आहे, त्याच्यावर मी टायगर ठेवलं आहे. कार्तिकला लहान असताना त्याला खेळायला घेऊन आलेली. त्याच्यानंतर आता सेटअप केलं आहे. कसं दिसतंय कसं दिसतंय नक्की सांगा. आणि हे मी तेल बनवले, तर मी डोक्याला लावलं की दाखवते तुम्हाला कसं लावायचं ते. तर घरात आणि हे छोटंसं ह्याच्यात त्याचं तेल काढलेलं छोटंसं थोडंसं चोथा असतो ना, तो डबा भरून ठेवला, तो पण मॉलिश करायला योग्य पडेल. आणि असं लावलं आहे बघा. तर ही औषधाचा डबा आहे, तर ठेवण्यासाठी जागा नाही म्हणून मी इथं ठेवलं आहे. कार्तिकचे घड्याळ वगैरे. आणि हे आहे ना, मी संत्र्याची साल आहे ना त्याची पावडर करून ठेवले. तर ते कसं लावायचं तोंडाला ते पण दाखवते. मी अजूनपर्यंत वापरलं नाही. असो, त्याच्यानंतर हे कार्तिकचे खेळणीचे छोटे छोटे आहेत ना ते ठेवलं इथं. तर हे कसं वाटते नक्की सांगा मला. तर त्याच्यानंतर हे तेलाचे आहेत. तर जसं जसं तेल संपेल ते तसं हे होईल. आणि मी शक्यतो तेल पण यूज करत नाही, पावडर पण नाही करत आहे. मग ते ठेवलं आहे तसं. आणि त्याचं शूटआउट गन कार्तिकचं आणून ठेवलं आहे. तर नंतर कार्तिकचे पुस्तकं आणि ड्रॉइंग बुक वगैरे इथं ठेवलं आहे. त्याच्यानंतर शूट करायचं स्टँड आहे. आणि इकडचं आहे ना तुटलं आहे बरं का, कसं तर ॲडजस्ट करून वापरते. तर असो, तर हे बघा त्याचं बॅट आणि बॉल वगैरे ठेवायचं खेळणीचं ते इथं ठेवलं आहे. बेडरूममध्ये जागा नाही म्हणून इथं जागा भेटले. बॅट बॉल आहे, तर बेडरूममध्ये जागा नाही आहे म्हणून इकडे जागा भेटली करते. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी तिथं पण त्या घरात असताना असं ठेवलेलं नाही, इथं पण ठेवलं आहे. आणि हे रोजचे आहेत म्हणून मी ना इथं ठेवलेत. आणि आता गरमी आहे म्हटल्यावर फक्त एकच हातरून ठेवले आणि दोनच अशाने हे उशी आहेत, जास्त नाही काढून ठेवले. आणि आता बेडशीट हातरून घेतलं आज. तर त्याच्यानंतर मग हे कुडच्या, तर किचन नंतर दाखवते. आणि आता हे बघा, तर कसं दिसते हॉल नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक दाखवते, इथं फॅन लावले, हे पण पुसायचं आहे. आणि इथं बघा घड्याळ आणि हे लावून घेतलं आहे. इथं राधाकृष्णाची फ्रेम आहे आणि हे खिडकी. आणि असं माझं हॉल आहे. तर कसं दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आज तर हॉल क्लिअर झाला आहे. तर आता काय ह्याच्यात काम नाही काय नाही, आता रेग्युलर जे काम असेल तेच. तर ही खुर्च्या आहेत ना मी तर अजून किचन करायचं आहे. पसारा बघा किचनचं तसंच आहे, करायचं आहे मला, हळूहळू करते. तर बाजार भरून आणलं मग ते तसंच ठेवलं आहे. तर त्याच्यानंतर हे दोन खुर्च्या आता तर लावून ठेवलं आहे, संध्याकाळ झोपताना परत एकाचं एक घालून ठेवायचं आहे. तर हॉल तर पूर्ण क्लिअर झालं आहे. आणि आता उद्या काय करते मी, बेडरूम घेते उद्या पूर्ण कम्प्लिटली बेडरूम घेते. आणि बेडरूममध्ये देवघर आहे, तर देवपूजा पण आता चालू करणार. आता क्लिअर झालं आहे, आता राहिले बेडरूम कम्प्लिटली. म्हणजे तर तुम्हाला मी दाखवलेलं ना, हॉल थोडं राहिले, किचन थोडं राहिले, बेडरूम थोडं राहिले, हे असं राहिलेलं ना. तर आज आहे ना पूर्ण कम्प्लिटली हॉल झाले. तर सगळं सेटअप आहे, सगळं व्यवस्थित लावलं आहे, हॉल झालं आहे. उद्या काय करते, उद्या बेडरूम घेते. आणि बेडरूममध्येच ना देवघर आहे, तर देवाची पूजा वगैरे सगळं करून पूर्ण क्लिअर करून घेते बेडरूम. तर बेडरूम झाल्यानंतर लास्टला किचन घेते. मग किचन झालं की मग माझं घरचं सगळं काम क्लिअर होईल, मग रेग्युलर रुटीन चालू होईल. तर आता मी काय करते, आज तर एवढं करते. आज उद्या सकाळी उठली की ना पहिले ना बेडरूममध्येच जाते आणि बेडरूम क्लिअर करा. बेडरूम म्हणजे कसं थोडंसं साफसफाई आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.